जर आज मुलींची वय जर 40 वर्षापर्यंत होता येते किंवा ऑलमोस्ट आता 32, 33, 35 आलेलेच आहे आणि मुलांची होतात आहे. तर आता 10 वर्षामध्ये पुढं त्यांची मुलं बाळ ह्या गोष्टी, तर एक काळ असा येईल एक 10-15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी फक्त नवरा बायको असतील, त्यांची ज्याला म्हणतो आपण दाम्पत्य किंवा काही नसेल. सो ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात किंवा पुढच्या 10-15 वर्षांनी काय काळ असेल जर अशीच परिस्थिती पुढे चालू राहिली तर? नाही, असं नाहीये. म्हणजे कसं होतं की तुमचं शरीर हे प्रजननासाठी साधारणतः 21-22 ते 30 या वयोगटातच सक्षम असतं. त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे 35-36व्या वर्षी प्रेग्नन्सी होते, परंतु ती प्रेग्नन्सीमध्ये कदाचित काही वेळेला त्या येणाऱ्या बच्चूमध्ये कदाचित काही व्यंग वगैरे होऊ शकतं. ते व्यंग जर आलं तर तुम्हाला परत तो पुढे त्रास आहे. कारण का, तर ते तुमचं स्वतःचं बाळ आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी व्यंग आहे, तुम्हाला त्यालाच पोसायचंय. म्हणजे तुम्ही रिटायर होईपर्यंत तो 20-22 वर्षाचा होणार आहे. त्याच्यानंतर त्याचं काय होणार आहे तुम्हाला काही माहिती नाहीये. सो त्याच्यामुळे काय होतंय की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, वेळच्या वेळी झाल्या पाहिजे.